हे गाईज, जर तुम्ही पण माझ्यासारखी कोणती नवीन लँग्वेज शिकायची प्रयत्न करताय पण तुम्हाला कळत नाही कुठून स्टार्ट करायचं, तर आज मी तुम्हाला सांगते की कसं स्टार्ट करायचं. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की जपानीज कसं स्टार्ट करायचं. तर सगळ्यात पहिले तुम्हाला अशी कोणती तरी लर्निंग ॲप पाहिजे ज्याच्याने तुम्ही काही बेसिक वर्ड्स अँड सेंटेन्सेस शिकू शकाल. जसे की मी डुओलिंगो यूज करते. तर त्याच्यात तुम्ही काय करू शकता की तुम्हाला जे शिकायचं आहे ती भाषा घ्यायची, एक प्रोफाईल बनवायची अँड देन असे सीझन्स अँड युनिट्स राहतात. म्हणजे डेली एक एक्सरसाइज आपल्याला कंप्लीट करावी लागते आणि मग त्याचे आपल्याला अवॉर्ड्स पण मिळतात. म्हणजे जसं की गेम्स राहते तर असे खूप डिटेल्स राहते, पण ते तसं नाही आहे. हे पण एक गेमसारखंच आहे, पण हे थोडंसं इझी आहे. म्हणजे तुम्हाला गेम खेळण्यासारखं पण वाटेल आणि मग तुम्ही छान पद्धतीने आपली लर्निंग पण करू शकता. आणि जी पहिली गोष्ट आहे जी मला डुओलिंगोमध्ये खूप आवडते की त्याच्यापासून आपल्याला म्हणजे असे आपले लेवल्स वाढतात, आपल्याला मेडल्स मिळतात. म्हणजे रिअल लाईफमध्ये नाही, पण त्या कोर्समध्ये आपल्याला मेडल्स मिळतात. आणि जर तिथे बघावं तर फक्त आपल्याला सेंटेन्सेस वगैरे तर नाही शिकवत, त्याच्यासोबत रायटिंग पण करवतात, जसं की हिरागाना, काताकाना. आणि त्याच्यासोबत ही चांगली गोष्ट आहे की जेव्हा आपण कोणत्या नवीन युनिटमध्ये जातो, जसं की पहिला युनिट राहते ऑर्डर फूड. म्हणजे तुम्हाला सांगतात की फूडचं नाव कसं राहते, फूडला ऑर्डर कसं करतात. तुम्ही मला हे द्या, तुम्ही मला ते द्या. जसं आता मला पाहिजे पाणी द्या प्लीज, म्हणजे आता मला म्हणायचं पाणी द्या, ते पण जपानीजमध्ये त्याला काय म्हणतात, मिझुकुदासे, म्हणजे पाणी द्या प्लीज असं होते त्याचा अर्थ. आणि मग आता मी तर खूप छान लेवलवर आहे, म्हणजे टॉक अबाउट कंट्रीजवर आहे मी. तर मी कंट्रीजचे नावं शिकू शकते, छान नवीन काहीतरी मला शिकायला मिळेल. आणि मग तुम्हाला हे पण शिकवेल की इंट्रोड्यूस कसं करायला स्वतःला. म्हणजे आपण जर तुम्हाला कोणता एज्युकेशनसाठी पाहिजे तर मग तुम्हाला असं शिकावं लागेल की स्वतःला इंट्रोड्यूस कसं करायचं, त्या माणसाला काय म्हणतात, तो कसा आहे, त्याच्याबद्दल डिस्क्राईब करणं, हे वगैरे राहते. तर हा आपला पहिला स्टेप होता की तुम्ही कोणती ॲप घ्या ज्याच्यातून तुम्हाला लर्निंग येईल. आणि आता सेकंड स्टेप आहे, म्हणजे आतापर्यंत सगळ्यात इझी स्टेप आहे ही. इझी पण म्हणू शकतो आणि कॉम्प्लिकेटेड पण म्हणू शकतो, बट आय थिंक इफ आय सेड तर ते इझीच आहे. तर पहिली गोष्ट, तुम्हाला जेव्हा रायटिंग प्रॅक्टिस करायची, जेव्हा तुम्ही असं जपॅनीजमध्ये थोडंफार तर कमीच झालं, थोडंसं प्रो बनून जा. म्हणजे आता तुम्हाला बोलता येतं, तर मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल की आता मला हे लिहायचं आहे, तर हे कसं लिहायचं. तर मेन म्हणजे जपॅनीजमध्ये दोन की तीन आहे, बट मला दोनच माहीत आहे. दोन वेगळ्या रायटिंग टेक्निक्स आहे. पहिली टेक्निक आहे हिरागाना. तर हिरागाना आणि दुसरी टेक्निक आहे काताकाना. तर हिरागाना आणि काताकानामध्ये काही डिफरन्स नाही आहे, प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, बट त्याचं रायटिंग वेगळं आहे. जसं आता इंडियामध्ये समजून घ्या, आपण एक्झाम्पल घेऊ मराठी आणि हिंदीचं. तर त्याला काय म्हणजे लिहिण्याचं पण सेमच आहे आणि विलांट्या, उकार सेमच आहे. पण त्याच्यात काय राहते की असे काही वर्ड्स नाही राहत आणि काही वर्ड्सला थोडंसं वेगळं प्रोनाऊन्स करतात, असं आहे. पण जर आपण मराठी वगैरे शिकलो नाही तर हिंदी शिकलो तर आपल्याला हळूफार दुसरी लँग्वेज पण येऊन जाते. जसं आता समजा की मी हिंदी बोलते, तर मी हिंदी बोलना मैंने सीख लिया है. तर मी आता हिंदी बोलना मैंने सीख लिया है, तो अभी मुझे मराठी बोलना है. तो मराठीसाठी पण सेमच आहे आणि हिंदीचं रायटिंग वगैरे ते सगळं सेम आहे. तर हे दोन एक्झाम्पल घेतले आपण. तर तिकडे काय आहे, फक्त जपानमध्ये की तिकडे बोलतात पण सेम, अशा काही दोन्ही वेगळ्या भाषा नाही आहे, फक्त रायटिंग टेक्निक्स वेगळे आहे त्याच्या. जसं की आता दाखवते मी तुम्हाला की हिरागाना आहे, आ ई उ ए ओ का की कुके तो, ते तर सगळं आहेच. आणि काताकाना पण सेमच आहे, म्हणजे हिरागानामध्ये जसे अल्फाबेट्स आहे ते पण तसंच आहे. तर फक्त रायटिंग वेगळी आहे त्याची. जसं आला जर असं करून असं करत असेल तर मग
त्या कानाच्या आला असं करेल असं असं राहते. तर हे झालं तुमचं रायटिंगसाठी. आणि आता थर्ड स्टेप मी सांगते की तुम्ही पहिले बेसिक म्हणजे हिरागाना आहे काताकाना. जेव्हा तुम्ही थोडंसं म्हणजे असं प्रो होऊन जाल हिरागाना, जेव्हा तुम्हाला खूप परफेक्टली येईल तेव्हा तुम्ही काताकाना चालू करू शकता. आणि ही खूप इझी टेक्निक आहे. जसं की मी आता हिरागाना एकाच दिवसात शिकली, पण मी आता थोडेसे म्हणजे अशा एक्झाम्स वगैरे चालू होते म्हणून मी तेवढं फोकस नाही केला. बट मला येते आता थोडंफार, एका दिवसात होऊन जाईल. म्हणजे असं जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहाल तर एका दिवसात आरामाने होऊन जाईल. फक्त काय करायचं, जर तुम्ही यूट्यूबवर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही बघू शकता आणि यूट्यूबवर जाऊन सर्च करा हिरागाना सॉन्ग, मीन्स HIRAGANA, हिरागाना सॉन्ग. म्हणजे तिथे तुम्हाला असे हे येईल व्हिडिओज वगैरे आणि त्याच्यात तुम्हाला कळेल की त्याला लर्न कसं करायचं, त्याला इझी टेक्निक कोणती आहे ते तुम्हाला कळेल. जसं की आता मी जे गाणं सांगितलं आ इ उ ए अ का की कू के को सा शी सू से सो, असंच खूप आहे. तर मग हे बघा मी एका गाण्याच्या रिदममध्ये म्हटलं. आता गाणे आता नवीन ट्रेंडिंग राहतात तर ते आपल्याला किती इझिली लर्न होऊन जातात. तर असंच जर आपण अभ्यासासोबत केलं तर आपलं पण खूप इझिली लर्न होऊन जाईल. म्हणून हे आजच्या भागात मी सांगितलं. आणि अशा चांगल्या जपानीज लर्निंग ट्रिकसाठी तुम्ही मला फॉलो करा. आणि जर तुम्ही बिगनर असाल, आताच चालू केलं कोणती नवीन भाषा वगैरे शिकायला, तर तुम्हाला मी सांगते डुओलिंगो एक खूप छान ऑप्शन आहे. आणि हे मी काय असं प्रमोशन वगैरे नाही करते, रिअली. म्हणजे मी पण यूट्यूबवर असे व्हिडिओज रील्सच पाहिल्या होत्या की डुओलिंगोवर आपण हे करू शकतो, डुओलिंगोवर आपण ते करू शकतो. तर ते तसंच आहे. आणि मग मी यूज करते, मला खूप आवडते. आणि जर तुम्ही डेली केलं तर तुम्हाला छान स्ट्रिक्स मिळतात. आणि एक गोष्ट मला खूप आवडली, डुओलिंगोमध्ये एक आहे म्हणजे सुपर डुओलिंगो आहे. जसं की ते असं काहीतरी पैसे वगैरे द्यावे लागते, पण मी पैसे नाही दिले. मी त्याचा फ्री ट्रायल घेतलं आणि त्याच्यात म्हणजे असे एनर्जीज राहतात आपल्याला की हे चुकलं तर तुम्हाला एक एनर्जी द्यावी लागेल. असे पैसे नाही राहत, ते आपल्याला एनर्जी मिळतात एका दिवसात 25. तर मग ते एनर्जीज देऊन द्यायचे. आणि मग जे आपल्या खूप कॉमन मिस्टेक्स होतात त्यांना मग आपण छान रिपेअर करू शकतो. ते पुन्हा विचारतात, जोपर्यंत आपल्याला ते चांगल्याने येत नाही तोपर्यंत ते विचारतात. आणि ते सुपर डुओलिंगो आहे, मी त्याचा फ्री ट्रायल घेतला होता. तुम्हाला अनलिमिटेड एनर्जीज मिळणार आहे त्याच्यात. आणि जर तुम्हाला वाटलं यार नाही पाहिजे तर मग तुम्ही वेळेवर त्याला कॅन्सल पण करू शकता. म्हणजे हे मला माहीत नव्हतं, पण मी असंच बॅक जात होते, चुकून फ्री ट्रायल झालं. तर मी पण पहिले मला वाटलं की हे कसं झालं. तर मग नंतर मला कळलं की अच्छा हे असं आहे. मग मी ते ट्राय केलं आणि मग तो फ्री ट्रायल खूप चांगला होता. आणि आता डुओलिंगोवर तुम्ही फक्त लँग्वेजेसच नाही, तुम्ही म्युझिक पण शिकू शकता. जसं की गिटार, पियानो हे सगळं तुम्ही शिकू शकता. आणि मेन गोष्ट जी मला खूप आवडते डुओलिंगोवर प्रॅक्टिस करायला, चेसमध्ये आपण ऑस्करसोबत मॅचेस खेळू शकतो. ऑस्कर आपल्याला थोडे बेसिक स्टेप्स सांगतात पहिले, मग नंतर आपल्यासोबत मॅच खेळतात, आपल्याला अवॉर्ड मिळतात. तर हे तर माझा सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता डुओलिंगोसोबत. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे ते मला सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.